महिना राजयोगाचा लाभासह खर्चाचा. कर्क राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, एक प्रश्न विचारो. तुम्ही सगळ्यांची काळजी करता, परंतु जेव्हा तुमची काळजी करण्याचा प्रश्न येतो तेव्हा कोणीही तुमच्याकडे लक्ष देत नाही. असं का बरं होत असेल? जून 2026 मध्ये तुमचं मन, भावना आणि तुमची संवेदनशीलता हेच तुमचं भविष्य घडवणार आहे. 2 मोठे राजयोग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे, त्यामुळे हा महिना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण जून 2026 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण कर्क राशीसाठी हा महिना कसा असेल यावर चर्चा करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे या महिन्यात टाळावयाच्या चुका विविध दृष्टीने तसंच या महिन्यात टाळावयाच्या चुका व विविध दृष्टीने महिन्यात तुमच्यासाठी असलेला स्कोर देखील मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता, जसं मी सुरुवातीला सांगितलं, या काळात तुमच्यासाठी पंचमहापुरुष योगापैकी 2 अत्यंत महत्त्वपूर्ण असलेले मोठे राजयोग निर्माण झालेले आहेत. मंगळ ग्रह दशम स्थानात विराजमान असल्यामुळे रोचक योग निर्माण झालेला आहे. मंगळ ग्रहाची दृष्टी तुमच्या राशीवर, चतुर्थ स्थानावर आणि पंचम स्थानावर पडत आहे. तुमच्या राशीत गुरुदेव आलेले आहेत. त्यांनी तुमच्यासाठी हंस राजयोग निर्माण केला आहे. गुरुदेवांची दृष्टी पंचम स्थानावर, सप्तम स्थानावर आणि भाग्यस्थानावर आहे. एकंदरीत या काळात तुमची पत्रिका अत्यंत प्रबळ झालेली आहे. एकाच वेळी पंचमहापुरुष योगांपैकी 2 मोठे राजयोग तुमच्यासाठी सक्रिय झालेले आहे आणि म्हणून व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी अत्यंत उत्तम आहे. कर्क ही रास भावनांनी समृद्ध अशी रास आहे. तुम्ही काळजी करणारे असता, मनाने खूप प्रामाणिक असतात. तुम्ही फक्त जगत नाही तर प्रत्येक क्षणाचा अनुभव घेत असतात. तुमचं मन म्हणजे तुमची कमजोरी नाही तर तुमची खरी शक्ती आहे. जिथे प्रेम असतं तिथे कर्क असते. या महिन्यात तुम्हाला एक छानसं सूत्र देते. इमोशनला बॅलेन्स करा, अधिक आकर्षण टाळा. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नका. प्रॅक्टिकल विचार करणं महत्त्वाचं असतं. या महिन्यात 2 मोठे राजयोग तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, म्हणून या काळाचा सदुपयोग करा. या महिन्यात कर्क जातकांनी 5 चुका प्रामुख्याने टाळाव्या, त्याविषयी काळजी घ्यावी. त्यातील पहिली बाब म्हणजे ओव्हर थिंकिंग करू नका, इमोशनल रिॲक्शन देऊ नका. दुसरी बाब म्हणजे भूतकाळात अडकून राहू नका, त्याचा तुम्हाला त्रास होतो. तिसरी बाब म्हणजे स्वतःला कमी समजू नका आणि चौथी बाब म्हणजे इतरांवर अवलंबून राहू नका. 5वी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे नकार द्यायला शिका. या 5 गोष्टींची तुम्ही काळजी घेतली तर हा महिना तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरेल. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने या काळात तुमचा पैसा स्टेबल राहील. कुटुंबाला तुम्ही प्राथमिकता द्याल, परंतु तुमचा मूड बदलला की वातावरण बदलत असतं. तुमच्या धनस्थानात केतू ग्रह विराजमान आहे, त्यामुळे वाणीकडे लक्ष ठेवा. तुमच्या वाणीत सौम्यता ठेवा. कटू शब्दांचा प्रयोग टाळा, कारण तुम्ही भावनेतून बोलत असतात, म्हणून या गोष्टींची प्रामुख्याने काळजी घ्या. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने तुमचे परिश्रमेश बुध ग्रह व्ययस्थानात स्वराशीचे विराजमान आहे. या काळात प्रवासाचे अनेक योग निर्माण होणार आहेत. ते प्रवास तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. प्रवासातून व्यवसाय वृद्धी, शिक्षण वृद्धी, जॉबमध्ये छान पर्याय समोर येणं असे अनेक लाभ तुम्हाला होऊ शकतात. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने विचार केला असता घराशी संबंधित काही कामं निघतील. काही जातक घराचं नूतनीकरण करू शकतात, नवीन बांधकाम करू शकतात. डेकोरेशनवर तुमचा काही खर्च होईल किंवा घरासाठी तुम्ही एखादी वस्तू आणू शकता. वाहनविषयक काही प्लॅनिंग तुम्ही करण्याची शक्यता आहे. आईसोबत तुमचं नातं खूप महत्त्वाचं असतं. तिचे आशीर्वाद हेच तुमच्यासाठी कवच असतं, म्हणून आपल्या आईला योग्य वेळ द्या, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या दृष्टीने तुमचे पंचमेश म्हणजे त्रिकोणाचे स्वामी केंद्रस्थानात स्वराशीचे विराजमान आहे. प्रेमात तुम्हाला इमोशनल डेप्थ प्राप्त होईल, परंतु तुमच्या मनात जो सतत अस्थिरतेचा भाव असतो तो टाळा.
विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं. हा महिना शैक्षणिक दृष्टीने तुमचाच आहे. विशेषतः तुम्ही इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात असाल, तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. किंबहुना फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी देखील हा महिना यशाचा म्हणता येईल. विवाह इच्छुकांसाठी या काळात चांगले प्रपोजल येतील. विवाहित जोडप्याच्या दृष्टीने एकमेकांची काळजी घेतली तर तुमच्यातील बॉन्डिंग वाढू शकतं, हे लक्षात घ्या. कर्क जातकांसाठी एक प्रश्न. तुम्ही भावना पटकन व्यक्त करता की मनात साठवून ठेवतात? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने कर्क जातकांना या काळात आरोग्याशी संबंधित काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामध्ये अपचनाची समस्या निर्माण होऊ शकते, मूड बदलू शकतो, त्याचा तुम्हाला त्रास होईल. म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या. या काळात तुम्ही कर्ज घेणं टाळा. त्यासाठी हा काळ अजिबात योग्य म्हणता येणार नाही. शत्रू तुमच्या इमोशनल वीक पॉईंटचा उपयोग करू शकतात. स्पर्धेत जिंकण्यासाठी आत्मविश्वास वाढवा, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने जे कर्क जातक नोकरी करत आहेत त्यांना करिअरमध्ये स्टॅबिलिटी प्राप्त होईल. वर्क फ्रॉम होम किंवा फ्लेक्झिबल कामं तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. बिझनेसमध्ये फॅमिली सपोर्ट वाढेल. क्रिएटिव्ह फील्डमध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल. थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी यशाचा म्हणता येईल. या काळाचा लाभ घ्या. रामायणात माता सीतेने खूप वेदना सहन केल्या, परंतु त्यांचं मन कधीच वाईट झालं नाही. उलट त्यांनी प्रेम, सहनशीलता आणि स्वाभिमान जपला. कर्क राशीच्या जातकांसाठी एक छोटासा संदेश. तुमच्या मनाला जपा, परंतु स्वतःला हरवू नका. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या कुटुंबासह वेळ घालवावा. या काळात जुन्या आठवणी जागृत होतील. आरोग्य आणि मानसिक शांती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची राहील. महिला वर्गांच्या दृष्टीने या काळात तुमची भावनिक ताकद वाढणार आहे. स्वतःची ओळख तुम्हाला स्वतः प्राप्त होईल. म्हणून सेल्फ लव्ह हे अत्यंत महत्त्वाचे आहे. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने कर्क जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झाले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास पंचमहापुरुष योगांपैकी 2 अत्यंत मोठे राजयोग तुमच्या राशीत निर्माण झालेले आहेत. दशम स्थानातून मंगळ ग्रह रुचक योग बनवत आहे, तर राशीत विराजमान असलेल्या गुरुदेवांमुळे हंस राजयोग निर्माण होत आहे. तसंच भाग्येश 2 तारखेला स्वतः राशीत विराजमान आहे, जो अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल. अशा प्रकारे अनेक शुभसंकेतांनी हा महिना तुमच्यासाठी परिपूर्ण भरलेला आहे. त्यांच्यापासून शुभ परिणाम प्राप्त होणार आहे. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता साक्षात ग्रहांचे सेनापती म्हणून ओळखले जाणारे मंगळदेव तुमच्या दशम या कर्मस्थानात विराजमान आहे. या काळात तुम्ही कर्मप्रधान राहणार आहात. भावनिक परीक्षा तुम्हाला वारंवार द्यावी लागेल. लोक तुम्हाला समजून घेणार नाही. अशा वेळी तुमचं मन हे तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरायला हवं. त्यासाठी राशीत विराजमान होणार असलेले गुरुदेव तुम्हाला सहकार्य करतील. समुद्र वरून शांत दिसतो, परंतु त्याच्या आत खूप शक्ती असते. कर्क रास अगदी तशीच आहे. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने तुमच्या लाभस्थानात रविदेव विराजमान आहे, जे तुमचे धनेश आहेत. त्यामुळे घर किंवा कुटुंबाच्या संदर्भात एखादा लाभ तुम्हाला प्राप्त होईल. भावनिक समाधान प्राप्त होईल. याशिवाय लाभाच्या विविध संधी तुमच्यासाठी निर्माण होतील. या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेशगमन या दृष्टीने तुम्ही वास्तूसाठी, वाहनासाठी काही खर्च कराल. प्रवासावर तुमचा खर्च होणार आहे. नवीन शिक्षणावर कर्क जातकांचा मोठा खर्च होताना दिसत आहे. म्हणून तशी मानसिकता तुम्ही तयार करून घ्या, हा सल्ला देण्यात येत आहे. कर्क मंडळीसाठी एक प्रश्न. तुम्हाला आयुष्यात सगळ्यात जास्त काय हवं? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. या महिन्यातील तुमचा स्कोअर आपण पाहणार आहोत की विशेषतः तुमच्यासाठी हा महिना पैसा, प्रेम, करिअर, शिक्षण, संतती या दृष्टीने 10 पैकी तुम्हाला किती गुण मिळत आहे? तर पैशांच्या दृष्टीने 10 पैकी 7 गुण, प्रेमाच्या दृष्टीने 10 पैकी तब्बल 9 गुण प्राप्त होत आहे. करिअरच्या दृष्टीने विचार केला असता त्यात संघर्ष आहे, म्हणून 10 पैकी 7 गुण देता येतील. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला असता 10 पैकी 6 गुण दिले जात आहेत.
अर्थात आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील आणि कुटुंबाच्या दृष्टीने विचार केला असता 10 पैकी तब्बल 9 गुण दिले जात आहेत. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ तर काही तणावाचे संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं आणि हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. त्या दृष्टीने या महिन्यात कर्क जातकांसाठी 11, 19 आणि 28 हे दिवस शुभ आहेत, म्हणून महत्त्वाची कामं तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 8, 17, 26 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल, म्हणून या दिवसामध्ये तुम्ही स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने कर्क जातकांनी सोमवारी शिवपूजन करावं, शिव अभिषेक करावा, दूध तांदूळ अशा गोष्टींचं दान करा. ओम सोमाय नमः या मंत्राचा 11, 21 किंवा 108 वेळा जप करा. या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. ब्लडस्टोन ब्रेसलेट हे सुचवण्यात येत आहे. अहंकार, अधिकार, संघर्ष, मानहानी अशा समस्यांचा जर तुम्ही सामना करत असाल तर हे ब्रेसलेट तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील. हे तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायचे असल्यास त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते मागवू शकता. ब्रेसलेटसोबतच आपण ते धारण कसं करावं याचा शास्त्रोक्त विधी आणि ॲक्टिवेशन कार्ड देत असतो. त्या कार्डवर ब्रेसलेट ठेवून तुम्ही त्याला ॲक्टिवेट केलं तर त्याचा तुम्हाला प्रचंड लाभ होतो. सिद्ध केलेलं हे ब्रेसलेट ॲक्टिवेशनने तुम्हाला फळ द्यायला लागतं आणि सोबत डिस्काउंट कुपन कोड देखील असतं. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण ते बुकिंग करू शकता. तर कर्क राशीच्या जातकांनो, तुमचं मन खूप सुंदर आहे, परंतु एक लक्षात ठेवा, स्वतःला जिंकलं तर तुम्ही जग जिंकू शकाल. हे चॅनल केवळ भविष्य सांगत नाही तर तुमच्या आयुष्याला दिशा देतं. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.